आलेत सगळे आलेत आता. ओके चलो. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. आत्मनमन सर्वांना. आजचा दिवस आहे तिसरा. माता आपण दशमहाविद्या करत आहोत, त्यातले थर्ड मा आहे मा त्रिपुर सुंदरी. ठीक आहे. हिलाच श्रीविद्या म्हणतात, षोडशी विद्या म्हणतात. माता षोडशी जयंती म्हणून आपल्याकडे साजरी केली जाते. ओके. ललिता, ललिता आवाज येत त्रिपुर नाहीये. सुंदरी. नाही येते आवाज? येतोय आई, एकदा एक्झिट करून एंटर कर, कदाचित काही नेटवर्क इश्यू असेल तुझ्याकडे. काय करू? एक्झिट करून एंट्री कर परत, म्हणजे परत एकदा जॉईन कर. ओके. माँ ललिता त्रिपुर सुंदरी राजराजेश्वरी. नंतर तुम्ही षोडशी नाव ऐकलं असेल, श्रीविद्या ऐकलं असेल. सध्या सध्या ओम स्वामींनी श्रीविद्या किंवा श्रीविद्या तंत्र हे खूप छान पद्धतीने त्यांनी पसरवलं आहे लोकांना. श्रीविद्येचं महत्व लोकांना समजावून दिलंय त्यांनी. तुम्ही जर बघितलं असेल ओम स्वामींचं, कोणी बघता का? ओम स्वामी म्हणून आहे, मॉन्क आहेत ते. द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी असं त्यांचं बुक पण आहे. तर खूप करोडोंनी त्यांची सगळी संपत्ती होती, सगळं होतं. पण ते सगळं सोडून, त्यांचा मोठा बिझनेस होता इंटरनॅशनली, ते सगळा बिझनेस वगैरे सोडून त्यांनी श्रीविद्येचा संपूर्ण अ, साधना वगैरे केल्या हिमालयात जाऊन. आणि तिथले त्यांचा व्हिडिओ पण आहे, मी तुम्हाला पाठवेन. एखादा साधक किती छान पद्धतीने जेव्हा त्याला दिसतीये तेव्हा ते जेव्हा व्हिडिओमध्ये बोलताय ना, तर ते त्यांचा तो पूर्ण साधनेचा एक्सपिरियन्स सांगताना त्यांना जे वाटतंय ना, ते सगळं त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळतंय. मी पाठवेन, खूप छान व्हिडिओ. ते पण एक छान पद्धतीने लोकांना गाईड करताय. एक्झॅक्टली देवी काय आहे आपल्या याच्यामध्ये. जसं आपण सप्तशती पाठ वाचतोय, पण त्याचा सप्तशती पाठाचा एक्झॅक्ट मिनिंग काय आहे? लोक फक्त ते वाचताय, त्याचा मिनिंग कोणी शोधत नाही. कोणत्याही देवीचं जे मॅनिफेस्टेशन आहे त्याचा काहीतरी मिनिंग आहे. त्याच्यासाठी जर तुम्हाला नॉलेजसाठी, आपण म्हणतो ना, माझं नॉलेज घ्यायचंय तुम्हाला, तर त्याच्यासाठी तुम्ही फॉलो करू शकता त्यांना, काय नॉलेजसाठी, राईट. माझी सगळ्यात स्टार्टिंग तिथून झाली होती. मी खूप बघायचे त्यांचे व्हिडिओ, कारण त्यांचा तो एक्सपिरियन्सचा व्हिडिओ मी बघितला होता. ओके. नेक्स्ट इज मा ललिता त्रिपुर सुंदरी. ही 16 वर्षाचं एखाद्या मुलीचं स्वरूप कसं असेल, ते स्वरूप आहे. ठीक आहे. आता महाविद्या किंवा तंत्र ह्या प्रॅक्टिसेस इतक्या स्ट्रॉंग असतात की मा काली हे उग्र स्वरूप त्यांनी दिलं आधी. ठीक आहे. उग्र स्वरूप जे पहिलं दिलं, ते उग्र स्वरूप देऊन त्यांनी बघितलं की माणूस राहू शकतो का व्यवस्थित देवीला. उग्र स्वरूप जरी समोर आलं तरी त्याची ती साधना भंग होता कामा नये. तंत्र जे आहे ते एकदम स्ट्रिक्ट आहे, राईट. त्याच्यामुळे त्यांनी आधी उग्र स्वरूप दिलं, नंतर एक आईचं स्वरूप दिलं. आईच्या स्वरूपात ती जरा लहान वयाची आहे, म्हणजे 25 ते 35च्या दरम्यान तिचं वय आहे. मग आता ती महाविद्या अजून स्ट्रॉंग, अजून काहीतरी एक म्हणतो ना, एक काहीतरी स्टेप अप व्हायला हवी. म्हणून त्यांनी असं, मी एक दोन ठिकाणी वाचलं होतं, ऐकलं होतं की त्या लोकांचा जो माइंडसेट असतो. मग ललिता त्रिपुर सुंदरी ही 16 वर्षाची देवी आहे. मग जी लोक सगळ्याच गोष्टीतून बाहेर येत आहे, पण ते ह्या इतक्या सुंदर फॉर्मच्या समोर सुद्धा त्यांचं मन स्थिर करू शकता का, हा सुद्धा त्याच्या मागचा एक फॉर्म होता. की त्यांचं मन स्थिर असणं, त्यांच्या सगळ्या कामवासना किंवा फिलिंग्स, किंवा एक म्हणतो ना आपण की कोणतीही गोष्ट बघितल्यावर एक कंट्रोल, ही माझी आई आहे, हिला मी मॅनिफेस्ट करतो आहे, राईट. तर ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता का फॉलो? ह्याच्यासाठी सुद्धा हे मॅनिफेस्टेशन तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींवर कंट्रोल जो मिळवलेला आहे तो ललिता त्रिपुर सुंदरी, मा त्रिपुर सुंदरीच्या एक चांगला साधक असतो. हिचं जे ओरिजिनल प्लेस आहे आपल्या बॉडीचे, ते क्राऊन चक्रावर आहे. ठीक आहे. आणि मला ना आपलं सगळं झाल्यानंतर मला सारखं एक गायडन्स यायचा की तू ग्रह नाही सांगितले, ग्रह नाही सांगितले. आणि काल जेव्हा गुरुजींनी नॉलेज देत होते, तेव्हा मला पटकन क्लिक झालं, अरे 2 दिवस मी ग्रह मी लिहिलेले असून सुद्धा मी सांगत नाहीये. मी डेटा काढलेला आहे,
तरी मी विसरते दोन्ही दिवस, आणि दुपारी वगैरे आठवायचं पण माझ्या सेशन्सच्या फ्लो मध्ये राहून जायचं. पीडीएफ मध्ये टाकायला पण मी विसरते दोन्ही दिवस. तर आपला जो फर्स्ट होता, मा काली, ही शनिग्रहाची शनी ग्रहाला रिप्रेझेंट करते. ठीक आहे. आणि कालच सांगितलं पण माझ्या बाकीच्या लोकांसाठी, मा तारा ही गुरु ग्रहाला रिप्रेझेंट करते. ओके. तशी मा त्रिपुर सुंदरी ही बुध ग्रहाला रिप्रेझेंट करते. ठीक आहे. नवग्रह आहेत आपले, प्रत्येक ग्रहासाठी एक देवी रिप्रेझेंट करते. हे जे आहे याच्यावर आहे, क्राऊन चक्रावर आहे. आणि सगळ्या प्रकारचे, आपण 16 इयर्सचा फॉर्म आहे ना तो, तर सगळ्या प्रकारच्या आपल्या वासनांमधून आपण बाहेर आलेलो आहोत. आणि आपण छान पद्धतीने आपली साधना करत आहोत, हाच त्याच्या मागचा उद्देश आहे. ही देवी तुम्हाला विल पॉवर देते. ठीक आहे. पॉवर देते, विजडम देते. सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर आलेले आहात, तर त्याचा रिझल्टच आपोआप तुमच्याकडे सगळं आहे. ठीक आहे. तर यामुळे ही देवी आपल्या सोलर प्लेक्सिसवर आपण आज आवाहन करणार आहोत, आणि गुरुजींना तिची आपल्या सोलर प्लेक्सिसवर स्थापना करण्यासाठी बोलणार आहोत. जसं सगळ्यांना माहिती, सोलर प्लेक्सिस हे विल, विजडम, पॉवर साठी आहे. राईट. तर ह्याच्या सेशन मध्ये जो फ्लो असेल, त्या फ्लो मध्ये आपण अनुलोम विलोमच नीट करणार आहोत. ठीक आहे. मी ऍक्च्युली पर्वतासन वगैरे काढले होतं, बट म्हटलं नको, मी सांगून देते, तुम्ही करून घ्या नंतर. राईट. माझ्या जागीच्या याच्याप्रमाणे मी जरा कॅन्सल केलं ते. पण पर्वतासन वगैरे तुमचं तुम्ही करूच शकता. राईट. तर 2 ते 5 मिनिटासाठी पर्वतासन करून घ्या. आता सगळ्यांना सगळ्यांचं सेटिंग बदलायला लागेल म्हणून मी नाही सांगत आहे. पर्वतासन माहितीये तुम्हाला कसं करतात? नाही माहिती? ठीक आहे. 2 प्रकारचे पर्वतासन आहे ना. एक तर आपण सूर्यनमस्कारात करतो. ठीक आहे. त्याची मी इमेज दाखवून देते. आणि दुसरी एक आहे सीटेड पोझिशन मध्ये. तर तुम्हाला मांडी घालून बसायचंय. पूर्ण क्रॉस लेग बसायचं असतं ऍक्च्युली, पण आता जसे बसले आहात तसं ठीक आहे. ठीक आहे. आणि श्वास घेताना हात वरती जातो, जेवढा तुम्ही वरती करू शकता तेवढा. आणि श्वास सोडताना तुमचा हात खाली येतो. ठीक आहे. मी एकदा करून दाखवते. ठीक आहे. आपण हात पूर्ण वरती करतो ना, ते हे सीटेड पोझिशन आहे पर्वतासनची. आणि दुसरी, दिसतीये ही पोच, सोपी आहे ना? ठीक आहे. ओके. आपल्या फ्लो मध्ये आज आपण सेशनच्या फ्लो मध्ये स्टार्टिंगला आपलं जे काम आहे, आपल्याला इन्व्होक करायची आहे, गुरुजींना रिक्वेस्ट करायची आहे की माझ्या सोलार प्लेक्सिसवर देवीला स्थापन करा. आजचं आपलं अफर्मेशन हे असणार आहे की आय शाईन विथ कॉन्फिडन्स अँड पर्पज. ओके. रिलॅक्स, मी बोलले की आय शाईन विथ कॉन्फिडन्स अँड पर्पज ने 4 ते 5 वेळा बोला, 5 वेळा बोला, 7 वेळा बोला. आणि मग हात रब करून चेहऱ्यावर घ्या. ठीक आहे. एनर्जी. कॉन्फिडन्स अँड काय? आय शाईन विथ कॉन्फिडन्स अँड पर्पज. आणि ते ग्रहाचं सांगितलं ते कुठलं होतं? महाकालीचा ग्रह कोणता कालचा? शनी. महाताराचा आणि शनी मी ग्रुपमध्ये पाठवते. शनी ग्रह आहे. माँ आजचा का? कालीचा, नाही नाही, माँ कालीचा शनी आहे.
कालचा गुरु कोणता होता? मा तारा, मा ताराचा गुरु. हा. आणि आणि आजचा जो आहे मा त्रिपुर सुंदरीचा बुध ग्रह. बुद्धी, राईट. बुध ग्रह काय देतो? बुद्धी देतो. त्यांचा बुध ग्रह खराब असेल, त्यांनी मा त्रिपुर सुंदरीची साधना करायला हवी. मस्करी करते. ठीक आहे. आपण आज ध्यान करताना माचं इन्व्होक तर करणारच आहोत, पण तेव्हाच आपण असं इमॅजिन करणार आहोत की आपल्या सोलार प्लेक्सस मध्ये एक सूर्य आहे, लाईक आपल्याकडे त्याची पॉवर आहे. इमॅजिन करायचंय सोलार प्लेक्सस मध्ये, जमेल ना? त्याच्यासाठी आपण आधी अनुलोम विलोम करणार आहोत. तर पर्वतासन, जे सिटेड पोझिशनचं पर्वतासन सांगितलं ते करा, आणि त्याच्यानंतर अनुलोम विलोम करा. मग आपण आपलं ध्यान सुरू करू. ओके, ठीक आहे. गुरुजींना तुम्ही कॉलिंग करताय ना सर्व स्टार्टिंगला? ठीक. शीतल, काही बोलताय तुम्ही? ठीक. Sure. आणि हा, हठयोगा माइंड प्रॅक्टिस पण आहे. आज कोणतंही दिवसभरात कोणतीही रिॲक्शन द्यायची, त्याच्या आधी एक पॉज घ्यायचाय. तुम्ही समोरच्याशी काय बोलताय, जे आपण रिॲक्शनच्या आधी एक पॉज असतो ना, राईट, तो घ्यायचा. लगेच इमिजिएट इन्स्टंट रिॲक्शन द्यायच्या नाहीयेत. ओके. रीमा, शीतल खूप जोरात हसलेत, सो मी त्यांना उद्या विचारणार आहे. ठीक मी कधीच देत नाही रिॲक्शन तुला लगेच. सुंदर आहे. ओ ग्रेट. त्रिपुरा सुंदरीचा फोटो पाठव ना जरा, म्हणजे दाखव मला आता एकदा. दिसतंय? हम्म. खाली बघा, सगळे देव ऋषी, हं? ह्या ज्या एनर्जीज असतात, त्यांच्या ते पिक्चरायझेशन मध्ये सुद्धा आपल्याला खूप काही समजतं. सगळ्यात टॉपला आहे ते. ओके. मंत्र सांगायचंय. ओम ऐं ह्रीं श्रीं त्रिपुर सुंदराय नमः. त्रिपुर सुंदरी नमः. ठीक आहे. डोळे बंद करून बसा. झालं असेल तुमच्याकडून. रियई. काही प्रॉब्लेम नाही. मंत्रासाठी मी हे घेतच नाही ऍक्च्युली, कारण मंत्राच्या एनर्जी खूप स्ट्रॉंग घेतल्या.
ह्या सगळ्या महाविद्या आहेत, राईट. काल गुरुजींनी दिलाय मंत्र. So मंत्राच्या मागे आपण नाही लागायचं. गुरुजी कसं सगळं प्रोटेक्शन मध्ये देतं. स्टार्ट करून लिनिएज कॉलिंग करून घे. सगळ्यांनी अफर्मेशन बोललंय ना. आय शाईन विथ कॉन्फिडन्स अँड पर्पज. सुविता बाहेर येऊन. कसं वाटलं? एनर्जी फील झाली? नक्की. ही जी माळ आहे ना, श्रीयंत्र जे आपण बोलतो, जे आपल्याला श्रीयंत्र मिळणार आहे, राईट, जे गुरुजींच्या एनर्जीने मी हे करून देणार आहे, चार्ज करून देणार आहे ह्या 10 दिवसाच्या नवरात्री, राईट. ते हेच ते श्रीयंत्र, ही स्त्री श्रीविद्या जे आपण श्रीयंत्र म्हणतो ना, मेरू श्रीयंत्र, ते हेच आहे. याच्यामध्ये मा आणि म्हणजे शिव आणि शक्ती या दोघांचं तिथे मिलन आहे, राईट, श्रीयंत्रामध्ये. ऍट द टॉप ते आहे. ते कोणीतरी लिव्ह झालंय ना, देवेन म्हणायचं नाही. ओके, आहे ती हे केलं होतं. ठीक. ओके. सो कसं वाटलंय कालचं सेशन? कसं वाटलं? तुम्ही विचारायलाच विसरली. फील झाली ती एनर्जी? हो, कालचं पण ग्रेट होतं. मस्त कालचा दिवस होतं. पण ग्रेट. ओके. आणि आजचं? आजचं पण ग्रेट आजचं पण होतं छान. एकदम. एनर्जी फील होते ना सर्वांना, हो, राईट? हो, डाव्या तळपायात ब्लिंकिंग असं होत होतं. ग्रेट. म्हणजे क्लिन्झिंग असं होत असेल तेव्हा होतं. पावलाच्या इथे असं असतं ना, तिथे असं जसं टिंकलिंग असं होत होतं ओके. आणि खूपच छान वाटलं. हम्म. एनर्जी फील होणं म्हणजे पूर्ण. चांगलं आहे. हम्म. दोन्ही पायापासून असं असं डोलल्यासारखं असं मध्ये मध्ये होत होतं. हो, आज बरेच लोक डोलत होते. आज मी सोवितांना पण बघितलं, थोड्या हलत होते. अशा असं बस. असं पाय असे हे झाल्यासारखं होत होतं आणि डोलल्यासारखं होत होतं. ग्रेट ग्रेट. हम्म. आहे आजच्या म्हणजे एनर्जी मध्ये ना जसं थंडावा होता ना, तसं झोंबणारा होता. म्हणजे असं हम्म. कोपरातनं आणि इकडनं असं तसं झोंबत होता तो गारवा. खूप छान होती पण ओके एनर्जी. ओके. ग्रेट. आज माझा फॅन बंद आहे, मला गरम होत व्हायला लागलं नंतर त्यामुळे. हा, ऍक्च्युली मला पण गरम होत होतं. माझी पण एनर्जी आणि खूप तो हाय झाली. फॅन पण बंद होता. ओके. मला ना आज अशी एक छोटीस झरोका म्हणतो ना, असं पहिलं दिसला आणि त्याच्यात ना झाडाची टोकाची फांदी असते ना, ती हा आधी हा. फांदी डोकावली त्या ह्याच्यात. हिरवागार ओके. छान रंग होता. आणि मग छान. नंतर असे 3-4 प्रकारचे वेगळे वेगळे डोळे दिसले. हो. म्हणजे पहिला गुड. असा गाईचा डोळा कसा असतो तसा, मग त्याच्यानंतर देवीचा कसा असतो तसा, अजून म्हणजे हम्म. 2-3 प्रकारचे डोळे दिसले मला. आणि नंतर असं पूर्ण काळोख आणि त्याच्यात पांढरा ग्रह आहे आणि तो जातोय आणि असा थोडा प्रकाश होता होता कसा सूर्याची आभा असते, पण तो सगळा असं शीतल हे होतं, ते दिसलं. जे काही दिसत होतं ते आज पांढरं दिसत होतं. ग्रेट ग्रेट. क्राऊन चक्राच्या वरती किंवा एका चांगल्या पोझिशनला, जसं गुरुजी सांगतात, व्हाईट लाईट हाच मेन. गुड. खूप छान. कालचा सुद्धा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि असं एवढं खूप काही काही व्हिज्युअलाइज झालं का, अशा छोट्या छोट्या गोष्टी थोड्या थोड्या अशा फ्लॅश झाल्या, पण खूप वेगवेगळ्या झाल्या. गुड गुड. खूप छान. सुंदर होता कालचं पण. असेच. आणि रात्री झोपताना पण मेडिटेशन केलं ना, तर काल म्हणजे कधी नव्हे ते असं ओठावर असे ओठ असं असं काहीतरी असं बोलताना असं विचित्र काहीतरी अशी एनर्जी ओठावर जाणवत होती. फर्स्ट टाइम झालं मला असं काल ओठावर.
एरवी नाही तर हा हा नाकाचा भाग, चेहऱ्याचा भाग तिथे जास्त लगेच घास सुटायला हा लागते. पण काल रात्री असं ओठावर आणि आता सुद्धा असं नाकाशीच जास्त होती आणि गालावर वगैरे असं जास्त जाणवत होत. ओके ओके. ते आपलं थोडा थर्ड वेळ आयचा पोर्शन लागला. असतो ना. हा. आज खूप थोडं छान. कॉन्सन्ट्रेशन व्हायला वेळ लागला, पण चांगलं झालं नंतर. लाईटनेस जसं आहे जबरदस्तीने नका तसं करू. तसं डोलायला लागतं. जसं असं हम्म. हलकं फील व्हायला लागतं ना, मग ते आपोआप राईट. डोलायला सुरुवात होते. याचाच अर्थ काय, तुम्ही चांगल्या लेवलला जाता जेव्हा आपल्या माइंडवरचा आपला कंट्रोल सुटतो ना, तेव्हा आपण आपोआप एका चांगल्या स्टेजला असतो. किंवा बॉडीवरचा कंट्रोल म्हणजे माइंड आपलं कॉन्शियसली इथे काय चालू आहे याच्याकडे जेव्हा बघणं बंद करतं आणि ते स्वतःमध्ये किंवा ध्यानामध्ये व्यवस्थित स्थिर होतं, तेव्हा आपल्या बॉडीवरचा कंट्रोल जातो. म्हणून आपले काही ना काहीतरी हरकती होतात, क्रिया होतात. त्याच्यात जे आपण रिट्रीटला वगैरे पण बघितलं, ते सगळं त्याचाच प्रकार होता. मी कधी कालच्या डान्स न करू हा, कालच्या डान्स न करणारी बाई मी तिथे डान्स व्हिज्युअलायझेशन करून पण आली. हे बघितलं. ग्रेट. सगळेजण काल बसलो होतो आणि समोर गुरुजी, असा हा कालचा माझं व्हिज्युअलायझेशन कालचं होतं हे. हो. ग्रेट ग्रेट. खूप वेगवेगळी व्हिज्युअलायझेशन झाली काल, पण मस्त झालं. आज पण छान झालं. ग्रेट ग्रेट. थँक्यू सो मच. है ना. सो ह्या क्रिया होत आहे म्हणजेच आपण एका चांगल्या साधनेच्या एक म्हणतो ना, एक चांगल्या स्टेजला पोहोचतो. थर्ड डान्सला तर ठीकच आहे, बट बाकीच्यांनाही होतच असणार आहे इथे. राईट. है ना. प्रियंका, तुम्हाला एनर्जी फील होते? राजस, सुविता माझ्यासाठी नवीन. निवेदिता, तुला? कोणाला एनर्जी फील बोलायचंय? होत हा, एनर्जी म्हटलं फील होतेच. आणि कालच्या ह्याच्यात पण तसंच झालं. काल एनर्जी जी फील होत होती, प्लस प्रचंड नंतर म्हणजे हे झालेलं असं प्रचंड उकडलेलं मला काल. आणि आज पण म्हणशील तर आज पण सेम. आज तर पूर्ण असं मला एकदम तंद्री लागते ना, तसं झालेलं अक्षरशः. आणि पूर्ण असं मध्येच असं वाटत होतं की मला डुलकीच लागते का काय असं. आणि पूर्ण तंद्रीमध्ये एक म्हणजे असं म्हणतो ना आपण, कुठे ह्याच्यात पूर्ण जाऊन कुठेतरी फिरून येते, तसं थोडंसं फील झालेलं. गुड. खूप छान. तू एक आहेस, मी वाट बघते तुझा थर्ड आय मध्ये जॉईन होण्याची. तुझ्या वेळांमुळे शक्य नाही. पण हिने फक्त दुर्गा रेकीच्या मास्टर लेवलवर हिची ग्रोथ केली आहे. म्हणजे जर आपण म्हणतो ना की दुर्गा रेकीचं महागुरु झाल्यावरच आपली एक काहीतरी ग्रोथ होईल, नाही. निवेदिता कित्येक महिने आता ती महागुरु करणार. ठीक आहे, तिच्या वेळांमुळे किंवा माझ्या वेळा मॅनेज नाही होते असं कर, पण मास्टर लेवलला तिची वेळ लागलाय. बट येस, एका पॉइंटला आपोआपच 2 ते 3 महिन्यानंतर तिला आपोआपच देवीचे काही ना काहीतरी अनुभव यायला लागले. स्वप्नाच्या याच्यातून का असेल ना, पण यायला लागले, है ना. सो म्हणून मी म्हणते दुर्गा रेखी खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे एक बिगिनर ज्याला थर्ड आयचं काहीच नॉलेज नाहीये, पण त्याला काहीतरी स्वतःमध्ये बदल घडून आणायचे आहेत, तर नक्कीच. कारण गुरुजींच्या सगळ्याच एनर्जीज इतक्या प्युअर आहेत, इतक्या कॉन्सन्ट्रेटेड आहेत, किंवा इतक्या स्ट्रॉंग आहेत, इतक्या रॉ आहेत, की त्या डायरेक्ट आपल्यापर्यंत पोहोचतात. मला आता अंगाला काटा येतोय. राईट. सुनीता, बोलणार? एक फक्त मला सांगायचंय, एरवी मला ना इथे डाव्या बाजूला जे जडत्व जाणवतं, ते आज मला उजव्या बाजूला जाणवतं. इथे इथे जरा हेवीनेस जाणवतो. नाही, ठीक आहे. ते तुमचं काम होत असतं. कोणताही जिथे तुमचे ब्लॉक असतात तिथे काम होतं तर होतं. राईट. जडत्व म्हणजेच एनर्जी तिथे काम करते. येस, बोला. खूप छान होती कालची पण एनर्जी, छान होती. आजची अजून जास्त स्ट्रॉंगली मला जास्त फील झाली आजची एनर्जी. आणि मोस्टली दोन्ही हातांमध्ये आणि दोन्ही पायांना खूप व्हायब्रेशन्स मला फील झाले.
आणि खूप वेळा म्हणजे मलाही वाटत होतं की मी थोडस हलते कुठेतरी काहीतरी होतंय, पण हम्म. मग मी परत म्हणजे पटकन मग असं हे व्हायचं, मग मी परत स्वतःला हे करायचे, कारण की मला असं वाटत होतं की मी कुठेतरी चालले असं इथे तिथे कुठेतरी. एक दोनदा फील झाले, एक दोनदा मला आठवतही नाहीये. आणि छान वाटलं खूप, आणि खूप गरम होतंय मला. खूप खूप उष्णता खूप जाणवते. आज कालही जाणवली, आजही जाणवते मला. आणि गरम होतंय फारच. पण हा, एनर्जी फील होते मला, खूप छान लेवलला फील होते. ग्रेट, ग्रेट. ती तुमची हीट वाढतीये ना, शक्ती आहे, राईट. स्ट्रॉंग आहे, हीट वाढती त्याच्यामुळे सुद्धा. आणि काल मी म्हणूनच बोलली सगळ्यांना, थँक्यू सुविता, खूप छान होतं तुमचं अनुभव. कारण थर्ड आयन्सला तर होणारच आहे, गुरुजींना तुम्ही कनेक्टेड आहात. पण जे दुर्गारेकीमध्ये नाहीये, जसा राजस दुर्गारेकीमध्ये नाहीये तो, बट तो हिलिंगच्या थ्रू आपल्याला जोडलेला आहे. पण त्याला ते, ही लोक जेव्हा जोडले जातात तेव्हा त्यांना ते एनर्जी फील होत आहेत, म्हणून ते जोडले जातात, है ना. असंच आपण याच्यात नाही बोलत. तर ते हीट आहे. हीट जे असते ना, ते शक्तीचं कोणतंही तुम्ही साधना करा, त्याच्यामध्ये तुमची हीट वाढते. आमची गुरुजी ना तंत्र साधना म्हणजे हार्डली आठवड्यातून नाही तर 15 दिवसातून एकदा गुरुजी एनर्जी द्यायचे. माझे हे सगळे जे स्पॉट्स आहेत ना, तेव्हा खूप मोठे मोठे एक हे आले होते मला. म्हणजे आयुष्यात माझ्यामध्ये इतके मोठे मोठे पिंपल मला तेव्हा आले होते. सगळी हीट बाहेर आली होती. आणि 16 मार्चला गुरुजी बोलले कि कल्याणी, ये हीट बहुत ज्यादा आ रहा है, कुछ करो इसके लिए. मैंने बोला गुरुजी आप ही बताओ, मेरा तो वैसे भी बहुत टाइम से है, पिंपल्स ची स्किन आहे माझी, ऑइली स्किन आहे, कायम पिंपल. तर गुरुजी बोलला बताऊंगा. नंतर मला ना हिंमतच नाही होत क्वेश्चन विचारायला. मी थोडीशी काय विचारू, आणि गुरुजी समोर आले की अर्ध्याच्या वर तर गोष्टी मी विसरून जाते. जसं मा ताराचं सगळं माहितीये तरी मी उत्तर नाही दिलंय का, राईट. सो आय एम जस्ट ब्लँक, मला त्यांच्यासमोर काही बोलता नाही येत, असे होते मी. तर मला घरी आल्यावर आपोआप माझं माझंच म्हणजे साधनेमध्ये विचारत नाही, असे मी 4-5 दिवस घालवले. आणि मला अचानक फील झालं, अरे गुरुजींचा स्प्रे आहे ना, तो सगळेच कामं करतो. आय जस्ट ट्राय इट. मला पेन खूप झालं, म्हणजे पिंपल ओपन होत्या त्याच्यामध्ये इन्फेक्शन असतं. तर आपला स्प्रे सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे जे थर्ड आय आहेत त्यांना माहिती आहे स्प्रे किती स्ट्रॉंग येतो. आणि तो सगळ्याच आजारासाठी, मी म्हणजे चेहऱ्यावर मारून बघते आणि माझ्यामध्ये ते आहे की मी सहन करू शकते जर ठरवलं तर. आपण म्हणतो ना सहनशक्ती खूप हेवी याची आहे. तर मी ना ऍक्च्युली तो मारला. पण तो मारल्यापासून मला असं फील होतंय की मला, म्हणजे माझे आपोआप ते जे पिंपल्स होते ना, त्याच्या लेयर्स निघून निघून निघून, जसं आपण टूथपेस्ट वगैरे लावायचो तसं ते काम झालं. आणि खूप प्रमाणात माझा इथला जो खूप मोठे मोठे पॅचेस होते ते हळू, मी अजूनही मारते. पण आता इतके लाईट आलेत ना स्प्रे, तर मी स्वतःहून सांगते मला स्ट्रॉंग स्प्रे द्या म्हणून. कारण मला सगळंच क्लीन करायचं आणि माझ्या चेहऱ्यामध्ये ऍक्च्युली फरक पडलाय. पण मी सगळ्यांना रेकमेंड नाही करणार. पण गुरुजींचे असे प्रोडक्ट्स आहेत ना, की ते प्रोडक्ट्स आपण कायमच प्रेफर करू शकतो लोकांना, राईट. आपल्याकडे SSF ची वेबसाईट आहे. तर हा माझ्यावरचा एक एक्सपिरियन्स होता. हा मी सांगू नाही शकत, पहिला प्रॉब्लेम हा आहे. सगळ्यांना नाही सांगू शकत. पण तुम्हाला लोकांना सांगितलंय तर तुम्ही काय वेगळ्या पद्धतीने वापरणार नाही त्याला, तेवढे तुम्ही हुशार आहात, राईट. की कल्याणीने केलंय, चला आपण पण करून बघूया, तसं नाही. ओपन ऍक्च्युली ओपन जखमेला गुरुजी नाहीच सांगतात. पण मी सहन केलं ते, नाही मला ते शांत करायचं, कारण गारवा मिळत होता. आणि मी जेव्हापासून तो स्प्रे वापरतेय ना, तेव्हापासून माझ्या चेहऱ्यावरचा एक, तो आपण म्हणतो ना एक इम्बॅलन्स, म्हणजे ऑइली असताना सुद्धा एक इम्बॅलन्स. माझी ऑइली स्किन आहे, मला हवी ऑइली स्किन. पण तरी सुद्धा ती खूप ऑइली पण आपल्याला चांगली नाही वाटत. ते हेल्दीनेस असतो ना, तो आपोआप यायला सुरुवात झालेला. आणि आता कितीही साधना करो, मंत्रजप करो, नाही वाढत. म्हणजे आलं तरी तेवढ्या पुरतं, नंतर पुन्हा जात जायचं, कारण मी कंटिन्युअस वापरते. तर असेच सगळे प्रोडक्ट्स आहेत गुरुजींचे. आणि त्याचबरोबर आज तुमच्यासाठी, जर तुम्ही दिवसातून एकदा तरी स्प्राउट्स सलाड याच्यावर राहायचं. स्प्राउट्स मध्ये काही घ्या, मटकी घ्या, मूग घ्या, एक सॅलड बनवा त्याचं. पनीर, जर तुम्ही काही वेगळं खात असाल, म्हणजे नॉनव्हेज वगैरे खात असाल तरी चालेल. पण आता नवरात्रीत माझ्या मते खाणारेही टाळतात, नवरात्रीत खात नाहीत, है ना. सो त्याचा काही प्रॉब्लेमच नाहीये. मग त्याच्यामध्ये येतं ऍक्च्युली स्प्राउटचं आहे ना, छान तुम्ही जर हे बनवलं तर त्याच्यावर सगळं जातं.
कोणत्याही भाज्या तुम्ही घालू शकता. मिक्स एक व्यवस्थित करा, त्याच्यात थोडंसं बदाम वगैरे घाला. जे काय तुमच्या घरात आहे ते सगळं मिक्स करा मस्त. काकडी, टोमॅटो, कांदा. कांदा खात नसाल तर कांदा अवॉइड करा. मी अवॉइड करते मोस्टली कांदा लसूण. कारण ऑलरेडी आपल्या एनर्जीज खूप हाय होत आहेत, तर कांदा लसणाने एनर्जी हाय होतात. म्हणून ऍक्च्युली अवॉइड करतो आपण. की शक्ती वाढतीये, हीट वाढते, तर त्याला थोडस स्टेबल ठेवण्यासाठी. राईट. तर तो कांदा लसूण जर खात नसाल तर चालेल. गाजर घ्या, बाकी सगळ्या व्हेजिटेबल्स घ्या. तुम्हाला त्याच्यात अजून काय ऍड करायचंय, आणि बटाटा थोडासा, कार्बोहायड्रेट प्लस प्रोटीन सगळं जायला हवंय. पोळी भात टाळा. ऍटलिस्ट एका वेळेला. मला 2 वेळेला सांगण्यात आलेलं आहे, बट आय कांट की तुम्ही करा म्हणून दोन्ही वेळेला. राईट. तर एक वेळेला तरी करा. ओके. हे चालेल ना? कुठे जमेल? काल येस. भिजत टाकलं असतं तर आज खाता आलं असतं. विकत घेऊन या आता. नाही तर आत्ता टाका, संध्याकाळी खा. पचत नाही ते मला. आता मी काहीच नाही करू शकत. मला ध्यान करताना किंवा माझ्या ठीक आहे, मी याच्यामध्ये येतं रात्री खाईन गायडन्स. थोडं रात्री खाईन. ऍक्च्युली ठीक रात्री आहे. तर अजूनच पचत नाही, पण ठीक आहे, मी खाईन आज थोडस रात्री. संध्याकाळी खा ना, 6 वाजता 6:30 वाजता खाल्ल्यावर त्रास नाही होत. आता टाकते भिजत संध्याकाळसाठी, आणि संध्याकाळी वाफवून खाईन. घेऊन चालेल ना खायला, मग ऍक्च्युली त्रास पण नाही होणार हो हो, पचायला. ते ना 6:30 7 लाच जेवण असतं आमचं. दही घ्या. ठीक आहे, दही घ्या जेवणात. ओके, दह्याने पोट शांत राहतं. कर्ड राईस घ्या. हे कशासाठी येतात माहिती? B12 साठी येतात सगळे. स्प्राउट्स B12 साठी आहेत. आणि दही, कर्ड राईस आपण जे म्हणतो ना, कर्ड राईस नाही. जर तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यात वगैरे ठेवलं, किंवा नुसता कर्ड राईस जरी व्यवस्थित खाल्लात तुम्ही, तरीही तुम्हाला त्याच्यातून B12 मिळतं. असं आहे गुगलवर. हे मी ऐकलेलं आहे, मी ट्राय केलेलं नाही. पण मला विटॅमिन B12 कमी आजपर्यंत झालं नव्हतं. आत्ता होतंय. बट मला कर्ड राईस आवडतं, तर मे बी ते त्याच्यामुळे असेल. राईट. एनर्जी जेव्हा वाढतात तेव्हा B12 वगैरे कमी होतात. ओके. हे जस्ट एक नॉलेज आहे. पण मला असं सांगण्यात आलं आज त्यांना सांग करण्यासाठी. ओके. चलो. राजेश बोलणारेस? झोपतोयस तू? ठीक आहे, मूग उद्या बोल. मटकी भिजवून ओके. आता मोड नाही येणार, आता छोलेच भिजत टाकते. नाही नाही, मूग मटकी घ्या छोलेपेक्षा. पण हरभरे मोड घ्या. नाही मिळेल मला संध्याकाळपर्यंत. हा, हरभरेच आहे. घेऊन या नाहीतर. हं? आज टाका, काय उद्या घ्या. घेऊन या नाहीतर. ठीक आहे. इथे मिळतं की नाही मला कुठे मिळतं माहित नाही. मी हैदराबाद मध्ये आहे. हा. ओ, ओके. मग उद्या खा. ठीक आहे. घ्या पण या 10 दिवसात एकदा घ्या. ओके. चलो. आत्मनमन. डेला पॉज विथ जे आहे ना, हठी योगाची प्रॅक्टिस साठी सांगितलेलं, माइंड प्रॅक्टिस ती करा. अजून काही हवंय का माइंड प्रॅक्टिस साठी? नको ना? माझं काम आहे देणं. तुम्ही काय काय करताय. ओके. आजसाठी मला सगळ्या ठिकाणून मला ते एकच आहे. म्हणजे काल चहा स्पीकलेस कॉफीचं केलं तर आज प्यायला चालेल कंट्रोल. ना? हा. काल पाळलंय का सगळ्यांनीच? चहा काल तर कॉफीच? मी अजिबातच नाही प्यायलं त्यामुळे नाही, शीतल मी नाही विचारलं पाळलं. आज चालेल ना. पाळलंय का? शीतल पाळलंय तुम्ही? मी पण नाही. मी म्हंटल आता मी पुन्हा कधी सांगेन गायडन्स प्रमाणे, त्याच्या आत पिऊन घेते. मी थॉट प्रोसेसला कंट्रोल केलं. डिजिटल सायलेन्स तर म्हणजे होतंय माझ्याकडून, पण कॉफी नाही सुटत आहे. म्हणजे असं लिटरली तुम्हाला आठवण केली आणि मी म्हटलं एकदाच एकदाच फक्त आज. गुड गुड. घेऊया आपण थोडस अजून छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस करून आपोआपच शेवटच्या दिवशी तुम्हीच बोला की नाही, आपण किती दिवस झालं तिला सांगतोय, तर आजच्या दिवशी करूया. असं असतं ना, एंड एंड आलाय तर आता करायलाच हवंय, असे अशा ह्याच्यात करूया. तेव्हाच येईल तो गायडन्स. ठीक आहे. ओके. तर ओके. आज स्प्राउट्स खा.
पोळी भात टाळा. ओके, आजच्या दिवशी. चलो, थँक्यू सो मच आत्मा. थँक्यू कल्याणी, थँक्यू.